जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवभरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट अशी आहे की नांदेड MSRTC अप्रेंटिसशिपची भरती निघलेली आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा. ज्या विद्यार्थ्यांना MSRTC भरती म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या ठिकाणी नांदेड या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो, आपला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे, स्किप न करता पूर्णपणे पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती समजेल. पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जे येणाऱ्या नवीन भरती आहे त्या भरतीचं अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नांदेड MSRTC भरती या ठिकाणचा फॉर्म भरायचा असेल, ती भरती अप्रेंटिसशिपची भरती आहे. ITI उमेदवारासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची नाहीये. का म्हणालो मी, या भरतीमध्ये तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची नाहीये. या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन तुमचं जे 10वीचे टक्केवारी आहे आणि जे तुमचं ITI मध्ये जे कुठल्या प्रकारचं ट्रेड झालेलं आहे त्याची टक्केवारी, दोन्ही टक्केवारी मिळून तुमची एक मेरिट लिस्ट तयार करणार आहे आणि ते मेरिट लिस्टनुसार तुमची निवड या भरतीमध्ये होणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे तुमची या भरतीमध्ये प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असणार आहे आणि या कालावधीमध्ये तुम्हाला मानधन भेटणार आहे. तर त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेडनुसार रिक्त जागा आणि तुम्हाला मिळणारा मानधन किती आहे हे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. म्हणजे जे तुमचं जे ट्रेड आहे प्रत्येक ट्रेडनुसार तुम्हाला मानधन भेटणार आहे. प्रत्येक ट्रेडनुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं मानधन आहे हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सविस्तर माहिती स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. त्याचप्रमाणे या भरतीमध्ये पद कोणकोणते आहे, तर पद कोणकोणते आहे, कोणतं ट्रेड आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जागा किती आहे, कोणत्या ट्रेडमध्ये किती जागा आहे हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना MSRTC भरतीसाठी तुम्हाला वयमर्यादा आणि इतर महत्वाची माहिती, जी माहिती आहे ही महत्वाची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे. महत्वाचे नियम आणि वयमर्यादा. आता वयमर्यादेमध्ये तुम्हाला शासकीय नियमानुसार SC झालं, OBC झालं, इतर मागासवर्गीय, त्याचप्रमाणे जे इतर प्रवर्ग असतात त्यांच्यासाठी या भरतीमध्ये वयमर्यादेमध्ये किती प्रमाणे सूट दिलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे सविस्तर माहिती आणि जाहिरात, सविस्तर माहिती आणि अर्जाची लिंक. तर तुम्हाला या भरतीची तुम्हाला सविस्तर माहिती जर वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जाहिरातची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे अर्जाची लिंक पण दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल त्यांनी घरी बसून प्रयत्न करा, अन्यथा करू नका. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नसेल तर शेजारी किंवा दुकानामध्ये जाऊन सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरा, म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा आहे, अर्ज तुम्ही 2 पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. मी तर म्हणतो तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करा, कारण 2 पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, एक ऑनलाईन पद्धतीने आणि एक ऑफलाईन पद्धतीने. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करा, म्हणजे कसं बटन दाबला का अर्ज लगेच सबमिट होतो 5 मिनिटात. म्हणून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मची अर्जाची लिंक
अर्जाची फी किती आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण तुम्ही आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीविषयी सविस्तर माहिती समजेल. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांचं ITI झालेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी उपलब्ध होईल. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जे येणाऱ्या नवीन भरतीचे अपडेट त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, ST नांदेड विभाग अप्रेंटिस भरती 2026 ITI उत्तीर्णसाठी सुवर्ण संधी. या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर या ठिकाणी पहा, MSRTC नांदेड अप्रेंटिस भरती 2026 ITI पास उमेदवारांना ST महामंडळात मोठी संधी. ऑनलाईन अर्ज सुरू, शेवटची तारीख 28 जुलै. पहा सविस्तर माहिती व जागा. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे? 28 जुलै आहे. तर 28 जुलै पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी MSRTC नांदेड अप्रेंटिस भरती 2026 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST कॉर्पोरेशन काम करून सरकारी अनुभवाचे प्रमाणपत्र मिळवून इच्छिणाऱ्या ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ST महामंडळाच्या नांदेड विभाग अंतर्गत सन 2026-27 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळ्या ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस पदाची बंपर भरती जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड ही कोणत्याही परीक्षेविना थेट ITIच्या गुणाच्या टक्केवारीनुसार गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर तुमची कुठली परीक्षा होणार नाहीये, तर तुमची निवड ITIच्या गुणाच्या टक्केवारीनुसार होणार आहे. त्याचप्रमाणे हा प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असणार असून उमेदवारांना दरमहा आकर्षक स्टायपेंड विद्यावेतन देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी आहे, त्यामध्ये तुम्हाला विद्यावेतन म्हणजे मानधन पण तुम्हाला भेटणार आहे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कार्यालयात अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2026 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता खालील संपूर्ण माहिती नीट समजून घ्या आणि आजच अप्लाय करा. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, ट्रेडनुसार रिक्त जागा मिळणारे मानधन. यामध्ये पहा, नांदेड विभागामध्ये वेगवेगळ्या 8 व्यवसायांसाठी भरती होत आहे. ट्रेडनुसार जागा आणि दरमहा मिळणारे मानधन खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी पहा, उमेदवारांचा व्यवसाय ट्रेड, एकूण जागा आणि मानधन आणि शैक्षणिक पात्रता. यामध्ये पहा, पहिले ट्रेड कोणता आहे? मेकॅनिक मोटर व्हेकल. यामध्ये जागा पहा 40 जागा आहे. तुम्हाला यामध्ये मिळणार वेतन 14,666 आहे. पात्रता ITI 2 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. दुसरं पद पहा, मेकॅनिक डिझेल म्हणजे डिझेल मेकॅनिक. यामध्ये 44 जागा आहे. 44 जागा. यामध्ये तुम्हाला मिळणारं वेतन पहा 13,037 आहे आणि उत्तीर्ण पहा तुमचं ITI 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर पहा, तिसरं पद शीट मेटल वर्कर्स. यामध्ये 8 जागा आहे. तुम्हाला यामध्ये पगार किती भेटणार आहे? 13,037. ITI उत्तीर्ण पाहिजे, 1 वर्षाचा कोर्स झालेला पाहिजे. त्याचप्रमाणे चौथं पद पहा, या ठिकाणी ऑटो इलेक्ट्रिशियन आहे. यामध्ये 5 जागा आहे. तुम्हाला मिळणारे वेतन 13,037 आहे आणि तुमचा ITI 2 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर 5वं पद पहा, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक.
यामध्ये 6 जागा आहे. तुम्हाला मिळणारे वेतन 13,037 आहे आणि ITI 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. त्याचप्रमाणे 6वं पद पहा, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड AC. यामध्ये 2 जागा आहे. एकूण तुम्हाला पगार किती भेटणार आहे? 14,666 आहे. यामध्ये पहा ITI 2 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर पहा 7वं पद पेंटर जनरल. तर पेंटर जनरल आहे, यामध्ये 3 जागा आहे. तुम्हाला मिळणारे वेतन 14,666 आहे. ITI पाहिजे, 2 वर्षाचा कोर्स पाहिजे. त्यानंतर 8वं पद पहा टर्नर. यामध्ये 2 जागा आहे. यामध्ये तुम्हाला मिळणारे वेतन 14,666 आहे. ITI 2 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पद संख्या सांगितलेली आहे, पगार सांगितलेला आहे आणि क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जागा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा यामध्ये पहा वय मर्यादा आणि इतर महत्त्वाचे नियम. तर या ठिकाणी पहा वयाची उमेदवारांचे वय 28 जुलै 2026 रोजी 15 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयमर्यादेत 5 वर्षाची सूट दिलेली आहे. जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षाची सूट दिलेली आहे. आरक्षण एकूण जागांपैकी अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST व दिव्यांग उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार कायद्यांतर्गत जागा राखीव राहतील. तर नापास उमेदवारांसाठी नियम: जर तुमचा ITI दरम्यान शैक्षणिक सत्रात खंड GAP पडला असेल, म्हणजे गॅप पडला असेल, तर मूळ गुणाची टक्केवारी न धरता थेट 35% गुण गृहीत धरून ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. वैद्यकीय तपासणी: अंतिम निवडीपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन नांदेड यांच्याकडून मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र मिळणे अनिवार्य आहे. तर सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक या ठिकाणी पहा. तर तुम्हाला सविस्तर जाहिरात म्हणजे PDF जाहिरात वाचायची असेल, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण सोपी पद्धत. आता अर्ज कसा करायचा या ठिकाणी पहा. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागेल, तरच अर्ज ग्राह्य धरला जाईल. या ठिकाणी काय सांगितलं, भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचा वापर करावा लागेल, तरच अर्ज ग्राह्य धरलेला जाईल. पहिली पायरी पहा. पहिली पायरी अशी आहे की ऑनलाईन नोंदणी. सर्वप्रथम उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. तेथे प्रोफाईल 100% पूर्ण करून MSRTC डिव्हिजन नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करावे. दुसरी पायरी ऑफलाईन अर्ज आणणे आणि जमा करणे. तर ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर उमेदवारांनी विभाग नियंत्रण कार्यालय, अस्थापना शाखा, असदुल्लाबाद टेकडी रिजनल वर्कशॉप समोर नांदेड येथे जावे. तेथून विहित नमुन्यातील छापील अर्ज घ्यावा आणि सर्व कागदपत्रासह तेथेच जमा करावा. तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. या दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अर्ज घ्यायचा आहे, छापील अर्ज घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी अर्ज भरून कागदपत्र जमा करून लगेच त्या ठिकाणी जमा करायचा आहे. तर अर्ज मिळण्याची व स्वीकारण्याची कालावधी या ठिकाणी पहा. 8/7/2026 तर 28/7/2026 शनिवार रविवार या सुट्टी दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 15 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भेटेल. त्याचप्रमाणे पहा, अर्जाची फी म्हणजे GST सहित. तर खुला प्रवर्गासाठी ओपनवाल्यांसाठी 590 रुपये आहे. तर मागासवर्गीयासाठी 295 रुपये या ठिकाणी अर्जाची फी दिलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, महत्त्वाची सूचना: प्रशिक्षण कालावधी संपण्यापूर्वी जर तुम्ही हे काम अर्धवट सोडले किंवा विनाकारण गैरहजर राहिलात तर तुम्हाला मिळालेल्या विद्यावेतनाची संपूर्ण रक्कम किंवा अप्रेंटिस
ॲडवायझर ठरवतील ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून महामंडळात परत जमा करावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच हे केवळ प्रशिक्षण असल्याने या आधारे एस टी महामंडळात कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही. तर 28 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हे लक्षात ठेवा आणि वेळेत आपला अर्ज नांदेड या कार्यालयात जमा करावा. तर वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावा, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटीमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही नांदेड या विभागामध्ये फॉर्म भरू शकता. तर चांगल्या प्रकारे संधी ITI उमेदवारांसाठी जागा पण भरपूर आहे. तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, एक ऑनलाईन पद्धतीने पण आणि ऑफलाईन पद्धतीने. ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जायचं आहे, त्या तारखेनुसार तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म छापील अर्ज घ्यायचा आहे. कागदपत्र सोबत घेऊन जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरून लगेच कागदपत्र जमा करून त्या ठिकाणी तुम्हाला जमा करता येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. नांदेड या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा